नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे दिसच ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते. आता सध्या आहोत आम्ही आमच्या गावाला अहमदनगरमध्ये अकोले येथे. आणि आज आम्ही चाललेलो आहे अगस्ती मंदिर पाहायला, अगस्ती ऋषींचं, जे प्रवरा नदीच्या काठावर आहे. आणि आता आम्ही नदीवर पोचलेलो आहे. ही आहे प्रवरा नदी आणि ही अकोले तालुक्यातली खूप मोठी नदी आहे, आपण पाहू शकताय. आणि ह्या नदीच्या पाण्यावरच पूर्ण इथली शेती चालते अकोले तालुक्यातली. आपण बघू शकता पाण्याचं पात्र बघा केवढं मोठं आहे. आणि ह्या नदीपासून 10 मिनिटावरच अगस्ती ऋषींचं मंदिर आहे किंवा अगस्ती ऋषी आश्रम आहे. आणि त्या आश्रमात आम्ही जाणार आहोत. समोर जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजवरून क्रॉस करून आम्ही मंदिराकडे जाणार आहे. आता आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहे. आपण बघू शकताय समोर जे दिसतंय ते अगस्त्य ऋषींचं मंदिर आहे. आणि ही त्याची समोरची फ्रंट बाजू आहे. इथून समोरनं एंट्री आहे. पण आम्ही आता मागच्या बाजूत जाणार आहे मंदिराच्या, कारण पार्किंग मागच्या साईडला आहे. आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूस आलेलो आहे. ही आहे मंदिराची मागची बाजू. इथं आपण गाड्या पार्किंगला वगैरे लावू शकतो. आणि या मंदिराचं बांधकाम सुद्धा आता नवीनच करण्यात आलेलं आहे, 3-4 वर्षापूर्वी. अजून खूप सारं बांधकाम बाकी पण आहे. शानबाग श्री क्षेत्रावरती अगस्ती ऋषी हे भारतीय संस्कृतीतले किंवा भारताच्या इतिहासातले सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे ऋषी आहेत. आणि जे 7 ऋषी आहेत आपल्या इतिहासामध्ये, त्यातले एक हे महत्त्वाचे ऋषी आहेत, अगस्ती ऋषी. आणि अगस्ती ऋषी हे वशिष्ठ ऋषी जे आहेत आपल्या इतिहासातले, त्यांचे बंधू आहेत.
सीताईच आले इथं मुक्कामाला राहिले इथून मग पंचवटीत गेली हा इकडून आली. आम्ही आज दुपारच्या वेळेस आलो आहे म्हणून इथं गर्दी काहीच नाही आहे. नाहीतर जेव्हा महाशिवरात्र वगैरे असते किंवा सोमवार असतो तेव्हा खूप गर्दी असते. आणि आता आम्ही दुपारी आलो आहे 2 वाजता वगैरे, त्यामुळे इथे काहीच गर्दी नाही, पूर्ण मंदिर खाली आहे. आणि ह्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठी जत्रा असते. पूर्ण अकोला तालुक्यातली किंवा नगर तालुक्यातली लोक पण ह्या जत्रेसाठी येतात. कारण जे अगस्ती ऋषी आहेत त्यांना भगवान शिवशंकरांचे स्वरूप मानले जाते आणि त्यांना परम शिवस्वरूप असंही म्हणतात. त्यामुळे ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी इथं खूप मोठी जत्रा असते. मंदिराच्या आतमध्ये भिंतीवरून फ्रेम लावलेले आहेत आणि या फ्रेममधून अगस्ती ऋषींच्या ज्या इतिहासातल्या कथा आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि आपण समोरच्या भिंतीवर बघू शकताय जे ऋषींनी 3 आचमनात समुद्राचं पाणी प्यायलं होतं आणि राक्षसांचा नाश केला होता, त्या कथेचा सुद्धा इथं उल्लेख आहे, आपण बघू शकताय. आता आमचं मंदिराचं दर्शन वगैरे झालेलं आहे, मंदिर पण पाहून झालेलं आहे आणि आता आम्ही इथे थोडा वेळ बसून मग आम्ही निघणार आहे घरी जायला. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर. तर आता आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.